अगदी 2 मिनिटांमध्ये कस्टर्ड प्रीमिक्स आणि फक्त 5 मिनिटांमध्ये थंडगार हेल्दी कस्टर्ड आणि 5 मिनिटांमध्येच कस्टर्डसाठी जेलीसुद्धा तयार करणार आहोत। एकाच व्हिडिओमध्ये आपण 3 रेसिपी बघणार आहोत आणि थंडगार कस्टर्ड बनवणार आहोत। लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतात इतकं हेल्दी कस्टर्ड तयार करणार आहोत। तर त्यासाठी सुरुवातीला जेली पावडर घेतलेली आहे। मार्केटमध्ये भरपूर जेलीचे प्रीमिक्स किंवा जेलीची पावडर येते आणि त्यावरती जेली कशा पद्धतीने बनवायची ते सुद्धा मेन्शन केलेलं असतं किंवा त्या पॅकेटवरती जेली कशी बनवायची ते लिहिलेलं असतं। मी इथे या पद्धतीचं जेलीचं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मला 2 छोटे पॅकेट मिळालेले आहेत। त्यासाठी मी इथे अर्धा लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे। आपल्या घरातील जो तांब्या असतो त्यामध्ये अर्धा लिटर पाणी बसतं, म्हणून मी तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये या दोन्ही पुड्या संपूर्ण टाकून द्यायच्या आहेत। फक्त पाणी गरम झाल्यानंतरच या पॅकेटमधील पावडर पाण्यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। पावडर पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झाली आणि पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेच जेलीसाठी मिश्रण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पाणी इथे चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि पाण्यामध्ये पावडरसुद्धा चांगली मिक्स झालेली आहे। लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि एका ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे। खूप जाड जेली तयार होईल म्हणून थोडंसं मिश्रण दुसऱ्या प्लेटीमध्ये काढून घेतलं। तुम्हाला कितपत जाड जेली तयार करायची आहे तितपत मिश्रण एखाद्या ताटामध्ये ओतून घ्यायचं। ताटाला तेल तूप लावण्याची गरज नाही, सरळ ताटामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही। आता इथे कस्टर्ड प्रीमिक्स बनवण्यासाठी थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ते टाकलेले आहेत। तुम्ही याच्यामध्ये काजू टाकू शकता, सूर्यफूल किंवा भोपळ्याची बी असेल ती सुद्धा टाकू शकता। 4 वेलची टाकून घेतली आणि प्रीमिक्स पटकन बारीक होण्यासाठी थोडीशी किंवा 4-5 चमचे साखर टाकून घेतली आणि इथे 3 चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडरसुद्धा यामध्येच टाकून घेतली। कस्टर्डला आणखीन फ्लेवरफुल टेस्टी बनवण्यासाठी थोडंसं केसरसुद्धा यामध्ये टाकून घेतलं। केसर टाकल्यामुळे कस्टर्डला कलरसुद्धा खूप छान येतो। आता यामध्ये ड्रायफ्रूट्स, साखर, कस्टर्ड पावडर याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि मिक्सरला फिरवून बघा इथे बारीक पावडर तयार केलेली आहे आणि इथे आपलं कस्टर्ड बनवण्यासाठीचं प्रीमिक्स तयार आहे। तयार केलेल्या प्रीमिक्समधून टोटल 10 ग्लास कस्टर्ड तयार होणार आहे। लगेच हे कस्टर्ड एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून घ्यायचं। तुम्ही वर्षभर ही कस्टर्ड पावडर वापरून 5 मिनिटात कस्टर्ड बनवू शकता। आता कढईमध्ये सुरुवातीला 2-3 चमचे पाणी टाकलं आणि इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। 1 लिटर दुधापासून मोठ्या साईजचे 5 ग्लास कस्टर्ड तयार होतं। छोट्या साईजचे ग्लास घेतले तर 10 ग्लास कस्टर्ड आरामात तयार होईल। दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत जी कस्टर्ड पावडर तयार केलेली आहे त्यातून 3 चमचे कस्टर्ड पावडर मी इथे काढून घेतलेली आहे। जास्त घट्ट कस्टर्ड करायचं असेल तर आणखीन एखादा चमचा कस्टर्ड पावडर घेऊ शकता। दूध गरम झालेलं आहे। काढून घेतलेल्या 3 चमचे कस्टर्ड पावडरमध्ये गरमागरम दूध टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। कस्टर्ड पावडरमध्ये गरमच दूध घालायचं म्हणजे त्यामध्ये गाठी पडत नाहीत। तयार केलेल्या प्रीमिक्समध्ये दूध टाकल्या बघा एकदम घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण गरम झालेल्या दुधामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। दूध गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये कस्टर्डचं प्रीमिक्स टाकायचं आहे आणि बघा गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लो ठेवायची, खूप हाय ठेवायची नाही। आता दुधामध्ये कस्टर्ड पावडरचं प्रीमिक्स मिक्स केल्यानंतर लगेच दुधाचा हलकासा कलर इथे चेंज झालेला आहे। वेलची, कस्टर्ड पावडर, ड्रायफ्रूट्स याच्यामुळे दुधाचा खमंग असा सुंदर सुगंध दरवळण्यास सुरुवात झालेली आहे। दूधसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। या स्टेजला याच्यामध्ये साखरेचं प्रमाण चेक करून घ्यायचं। प्रीमिक्स तयार करताना अगदी थोडीशी साखर टाकली होती म्हणून इथे आणखीन साखर टाकून घेतली। साखर दुधामध्ये मिक्स झाली की पुन्हा थोडंसं दूध टेस्ट करून बघायचं आणि आवडत असेल तर आणखीन थोडीशी साखर टाकू शकता। मात्र इथे परफेक्ट कस्टर्ड गोड झालेला आहे। दुधामध्ये साखर चांगली मिक्स करून घ्यायची। केसरमुळे दुधाचा कलर हलकासा इथे पिवळा झालेला आहे। आता दुधाला एक उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे दूध थोडंसं थंड करून घ्यायचं। आता इथे दुधाला उकळी आली, मी लगेच गॅसची फ्लेम बंद केली आणि 10 मिनिटं दुधाला थंड करून घेतलं आणि नंतर एखाद्या बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये टाकून फ्रीजरमध्ये 15 मिनिटं हे दूध किंवा कस्टर्ड थंड करून घ्यायचं, म्हणजे ते थंडसुद्धा होईल आणि थोडंसं घट्टसुद्धा होईल। फ्रीजमध्ये ठेवताना कस्टर्ड हलकंसं रूम टेम्परेचरला आलं की नंतरच फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आणि कढईला बघा अजिबात खाली दूध लागलेलं नाही। आता कस्टर्ड थंड होत आहे तोपर्यंत 2 चमचे सब्जा सीड्स घेतलेले आहेत, याला चिया सीड्ससुद्धा म्हणतात। यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आणि 15 मिनिटं हे सब्जा सीड्ससुद्धा भिजवून घ्यायचे। 15 मिनिटांमध्ये सब्जा सीड्स एकदम फुलतात आणि साईजने डबल टिबल होतात। दूध गरम होईपर्यंत इथे जेलीसुद्धा सेट झालेली आहे। जेलीला हात लावून बघा, अजिबात जेली खाली पडत नाही आणि एकदम ठीक झालेली आहे।
बराच वेळेस आपण जेली तयार करतो त्यातून पाणी सुटत असतं, मात्र इथे एकदम परफेक्ट जेली तयार झालेली आहे. आपल्याला आवडते त्या शेपमध्ये जेली कट करून घ्यायची. कस्टर्डमध्ये जेली टाकायची आहे, त्यामुळे मी एकदम बारीक बारीक पीसेसमध्ये जेली कट करून घेतली आणि इथे जेलीसुद्धा तयार आहे. फक्त जेली खायची असेल तर या पद्धतीने जेली तयार करून मुलांना देऊ शकता, खाऊ शकता. आपलं कस्टर्डसाठी प्रीमिक्स तयार झालं. इथे कस्टर्ड बनवण्यासाठी जेली तयार झाली. ही जेली तुम्ही आईस्क्रीममध्ये वापरू शकता, फालुदामध्ये वापरू शकता, तसेच मस्तानीमध्ये सुद्धा वापरू शकता. आणि मुलं सारखं जेली मागत असतील, बाहेरून जेली विकत आणून खात असतील तर घरी या पद्धतीने जेली बनवून मुलांना देऊ शकता. आणि जेली बघा किती सुंदर तयार झालेली आहे आणि जेलीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये जी जेली सेट करण्यास ठेवली होती ती सुद्धा तयार झालेली आहे. तिलासुद्धा कट करून घेतली. मी ABC जेलीचा जो व्हिडिओ टाकला त्यावेळेस मला खूप कमेंट आल्या की याच्यामध्ये आगार आगार पावडर म्हणजे काय. तर बघा, आगार आगार पावडर मिळत नसेल तर तुम्ही या पद्धतीने जेली बनवू शकता. बऱ्याच किराणा दुकानामध्ये किंवा केकचं सामान जिथे मिळतं तिथे या पद्धतीची जेली पावडर मिळते. DMart किंवा बिग बाजार इथे सुद्धा जेलीची पावडर आरामात मिळून जाते. तर बघा, या डिशमधली सुद्धा जेली तयार झालेली आहे. एकदाच या पद्धतीची जेली बनवून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा एखाद्या ड्रिंकमध्ये ही जेली वापरू शकता. तर चला, इथे जेली तयार झालेली आहे आणि जेलीचे पीसेस बघा किती सुंदर तयार झालेले आहेत. आता आपण जो सब्जा भिजवला होता तो भिजवून 10 मिनटं झालेली आहेत. 10 मिनटामध्ये सब्जासुद्धा फुलून डबल झालेला आहे आणि जे कस्टर्ड आपण फ्रीजरमध्ये थंड होण्यास ठेवलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे. आता या कस्टर्डमध्ये भिजवून घेतलेले सब्जा बी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता या कस्टर्डमध्ये तुम्हाला सब्जा आवडत नसेल तो स्किप करू शकता. परत जेली आवडत नसेल तर ती सुद्धा स्किप करू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कस्टर्ड बनवू शकता किंवा फक्त उकळत्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून त्या पद्धतीचं सुद्धा कस्टर्ड बनवू शकता. तर इथे बघा, तयार केलेल्या थंडगार कस्टर्डच्या दुधामध्ये आपण 2 चमचे भिजवलेले सब्जा सीड्स टाकले आणि तयार केलेली जेली टाकली आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं परफेक्ट कस्टर्ड तयार आहे. फक्त तुम्हाला कस्टर्ड कितपत पातळ कितपत घट्ट आवडतं ते तुमच्यावरती आहे. जर कस्टर्ड घट्ट आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा प्रीमिक्स याच्यामध्ये जास्त वापरू शकता. कस्टर्डला कलर बघा किती सुंदर आलेला आहे. यामध्ये मी बर्फसुद्धा टाकून घेतला, सांगायचं विसरले होते. बर्फसुद्धा टाकला, त्यामुळे कस्टर्ड थोडंसं पातळसुद्धा होईल आणि त्यामुळे कस्टर्ड पटकन थंडसुद्धा होईल. जर बर्फ टाकायचा नसेल, कस्टर्ड बर्फ टाकल्यामुळे पातळ होतं, तर मग काय करायचं, हे कस्टर्डचं दूध फ्रीजरमध्ये आणखीन थोडंसं थंड करून घ्यायचं, म्हणजे बर्फ टाकण्याची सुद्धा गरज नाही. लहान मुलं असतील तर त्यांना नॉर्मल रूम टेम्परेचरचं कस्टर्ड देऊ शकता. अगदी हेल्दी आहे आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण भरपूर टाकलेले आहेत, त्याचबरोबर एकदम फ्रेश आहे. या कस्टर्डमध्ये जी जेली टाकली आहे ती खरंच खूप छान लागते. नक्की जेलीवाले कस्टर्ड घरी ट्राय करून बघा. तर चला, मी इथे ग्लासमध्ये कस्टर्ड फिल करून घेतलेलं आहे. आवडत असेल तर वरतून ड्रायफ्रूट्स टाकू शकता, आईस्क्रीम टाकू शकता किंवा प्लेन कस्टर्डही ट्राय करू शकता. मी ते कस्टर्डचे ग्लास भरून घेतलेले आहेत आणि बघा किती सुंदर कस्टर्ड तयार झालेलं आहे. मोठ्या साईजचे 4 ग्लास भरून कस्टर्ड तयार झालेले आहे. छोट्या साईजचे जर ग्लास घेतले तर आरामात 8 ते 9 ग्लास कस्टर्ड 1 लिटर दुधामध्ये तयार होईल. आणि जर घरी कस्टर्ड प्रीमिक्स बनवून ठेवलं तर कस्टर्ड बनवण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागणार नाही. फक्त 5 मिनिटांमध्ये कस्टर्ड बनवून तयार होईल. तयार केलेल्या ग्लासांवरती मी थोडेसे पिस्ताचे तुकडे टाकले, तयार केलेली जेली टाकून घेतली आणि इथे छोट्या ग्लासमध्ये सुद्धा कस्टर्ड काढून घेतलं आणि त्यावरती फक्त थोडंसं आईस्क्रीम टाकून घेतलं. आवडत असेल तर टाकू शकता. जर तुमच्याजवळ गुलाबाच्या पेटल्स असतील, गुलाबाच्या पाकळ्या असतील त्या टाकू शकता. त्यामुळे सुद्धा कस्टर्डची चव आणखीन छान लागते. तर आज एकाच व्हिडिओमध्ये कस्टर्डचे प्रीमिक्स, कस्टर्डसाठी जेली आणि कस्टर्ड 3 रेसिपीज आज आपण बघितलेल्या आहेत. अगदी बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. खरंच उन्हाळ्यामध्ये कस्टर्ड खाण्याची मजा काही वेगळीच असते. नक्की या पद्धतीचं साध्या सोप्या पद्धतीने कस्टर्ड ट्राय करून बघा. उरलेली जेली एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरायची आणि फ्रीजमध्ये स्टोअर करायची. नंतर कस्टर्ड आईस्क्रीम किंवा फालुदामध्ये ट्राय करता येईल. 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारं हेल्दी कस्टर्ड ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.